सगळ्याच पक्षांमध्ये जागावाटपाची धामधूम आपल्याला पाहायला मिळते, महायुती असो किंवा महाआघाडी। आणि याच जागावाटपावरनं महायुतीमधली धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे। काल छगन भुजबळांनी समसमान जागावाटपाची मागणी केली, तर आता शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी थेट भाजप नेत्यांना इशारा दिलाय। केसांना आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका असं म्हणत रामदास कदमांनी निशाणा साधला। यावेळी त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही टीका केली आहे। माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही, नको। भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे, मी आज सांगतोय। युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करतायत, हे तर पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।